विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. डिप्लोमा फार्मसीचे स्टुडंट्स ज्यांच्यासाठी विंटर एक्झाम 2024 जी होणार त्याचा ऑफिशियल एक्झाम फॉर्म भरण्याची प्रोसेस MSBT कडून सुरू करण्यात आलेली आहे. म्हणजे जे विद्यार्थी फर्स्ट इयर किंवा सेकंड इयरमध्ये फेल झालेले असतात त्यांच्यासाठी विंटर 2024 मध्ये बॅकचे सब्जेक्ट सोडवण्यासाठी परीक्षा असते. त्याचं टाइम टेबल त्याचं वेळापत्रक लवकरात लवकर मिळेल, पण तुर्तास तरी सुरुवातीला एक्झाम फॉर्म भरून घेणे गरजेचं असतं आणि एक्झाम फॉर्मची डेट आता सुरू झालेली आहे. लवकरात लवकर तुमच्या कॉलेजेसमध्ये कॉन्टॅक्ट करा. ज्या कॉलेजमध्ये तुम्ही ॲडमिशन आहे त्या कॉलेजमध्ये तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि त्या कॉलेजमधून तुमचा एक्झाम फॉर्म भरून घ्या. जे सेकंड इयरला होते त्यांचे काही विषय गेलेले असतील त्यांनी फॉर्म भरणं गरजेचं आहे. जे फर्स्ट इयरला होते त्यांचे काही विषय गेलेले असतील किंवा विषयात फेल झालेले असतील त्यांनी फॉर्म भरणं गरजेचं आहे. आता नवीन एक सगळ्यात महत्त्वाची बातमी मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. जे विद्यार्थी OTO मधून पुढे आलेले होते त्या विद्यार्थ्यांचा जर ATKT रूल क्लिअर झाला असेल, म्हणजेच ते विद्यार्थी जर फर्स्ट इयरचे कमीत कमी 3 विषय घेऊन पास झाले असतील फर्स्ट फार्मसी संदर्भात, तर ते विद्यार्थी आता डायरेक्ट सेकंड इयरची जी परीक्षा आहे ती रेग्युलर परीक्षा विंटर 2024ला देऊ शकतात. त्यांचे मीन त्यांचा टर्मवर्क हे ऑलरेडी कंप्लीट झालेलं आहे आणि या कारणास्तव त्यांना आता जर ते OTOतून पुढे आलेले असतील, म्हणजेच ATKTत असतील किंवा पास झाले असतील फर्स्ट इयर, तर त्या विद्यार्थ्यांना डायरेक्टली आता विंटर 2024 मध्ये सेकंड इयरचे 6 सब्जेक्टचं थेअरी आणि प्रॅक्टिकल हे देता येत आहे. त्यामुळं माझी विद्यार्थ्यांना विनंती आहे, जे विद्यार्थी OTO मधून पुढे आलेले आहेत, पास झालेले आहेत किंवा ATKTत असतील, तर त्या विद्यार्थ्यांनी कॉलेजमध्ये कॉन्टॅक्ट करून एक्झामचा फॉर्म भरून घ्या. सेकंड इयरची रेग्युलरची परीक्षा तुमची होणार आहे. विंटरची एक्झाम होणार आहे, विंटरला प्रॅक्टिकल परीक्षा होणार, त्यानंतर थेअरी परीक्षा होणार. त्यामुळं कॉलेजेसमध्ये कॉन्टॅक्ट करा. अभ्यास सुरुवात केली नसेल तर अभ्यासाला सुरुवात करा आणि अत्यंत महत्वाचं म्हणजे तुम्ही मॅन्युअल सर्टिफाय केलं नसेल सर्टिफाय करा. कॉलेजमध्ये भेटा. तुमचे मीन किती पाठवलेले आहे हे कॉलेजमध्ये विचारून घ्या. तुम्ही जर ATKTतनं पुढे आलेला असाल किंवा पास झालेला असाल फर्स्ट इयरमध्ये, तर त्या विद्यार्थ्यांना आता विंटरलाच परीक्षा द्यायची आहे. त्या विद्यार्थ्यांना असं होतं की फार्मसीची परीक्षा ॲन्युअलीच रेग्युलरली होते, पण ह्या वर्षी विद्यार्थी पास झाल्या कारणानं त्यांना OTOचा चान्स दिल्या कारणानं त्यांचे मागच्या एक्झाममध्ये समर 2024 मध्ये त्यांचे मीन पाठवले गेलेले होते सेकंड इयरची टर्म पूर्ण करण्यासाठी. त्यामुळं आता त्या विद्यार्थ्यांना डायरेक्टली रेग्युलरची परीक्षा सेकंड इयरची देता येणार आहे. फर्स्ट इयर मध्ये ATKTतनं पास झालेल्या OTOच्या विद्यार्थ्यांसाठीच आहे, रेग्युलरच्या विद्यार्थ्यांसाठी नाही. जे ऑलरेडी पास होऊन पुढे आलेले आहेत त्यांच्यासाठी नाही. मागच्या वर्षी OTO स्कीम लागू करण्यात आलेली होती. सेकंड इयरची मुलं जी होती त्यांना ही संकल्पना माहीत असेल. त्यामुळं अभ्यासाला सुरुवात करा आणि फॉर्म भरून घ्या आणि लवकरात लवकर अत्यंत महत्त्वाची जी स्कीम आहे ती अभ्यासाला सुरुवात करा. सो विश ऑल द बेस्ट. काय डाऊट्स असतील तर चॅट बॉक्समध्ये नक्की कमेंट्स करा. एक्झाम फॉर्म भरण्यासाठी कॉलेजमध्ये तुमच्या कॉन्टॅक्ट करा आणि फॉर्म भरून घ्यायला विसरू नका. धन्यवाद.